गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। 5 वर्षांपूर्वी तुम्ही मला संधी दिली, त्या संधीचे मी सोने केले। लोकसभा निवडणुकीसाठी जनतेच्या आणि नेत्यांच्या आग्रहाखातर आमदारकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरलो। त्या निवडणुकीमध्ये पारनेर मतदारसंघाची अस्मिता दिसली। मतदारसंघात निधी आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीतही तुमची साथ हवी आहे, असे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले। पारनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारार्थ अळकुटी येथे रविवारी सायंकाळी प्रचार सभा झाली। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महानगर बँक आणि जिल्हा बँकेच्या संचालक गीतांजली शेळके, उमेदवार राणी लंके, बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट कोमल साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सीताराम काकडे, डॉक्टर भास्कर शिरोळे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष प्रियंका खिलारी, बाबाजी भंडारी, कुंदनमल साखला, बाळासाहेब पुंडे, सखाराम उजघरे, संतोष काटे, किरण डेरे, सुवर्णा धाडगे, गुंडा भोसले, अनिल आवारी, धोंडीभाऊ जिंजाड, किरण पानमंद, श्रीकांत डेरे, निवृत्ती गाडगे आदी उपस्थित होते। लंके म्हणाले, जीएस महानगर बँक संचालक गीतांजली शेळके यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांची प्रचाराची धुरा अतिशय समर्थपणे जबाबदारीने पार पाडली। आताही आपणच उमेदवार म्हणून काम करा। मागील 5 वर्षात किमान 2000 कोटी रुपयांचा निधी आपण आणला। काही कामे प्रलंबित आहेत। महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर निधी आणणार आहोत। तालुक्यातील सर्व कामे मार्गी लागून मोठे प्रकल्प आणण्यावर आपला भर राहणार आहे, असं ते म्हणालेत। गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे।